अल्प वेळेत थोड्या टायमात बसवायची चाल. कॅसेट सारखं बसवायचं आपल्याला, तासात सगळं बसवायचं.
वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या देवीची रजचरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम बसा तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील रासे पातकांच्या शांताकारं भुजगशेन पद्मनाभ सुरेशम विश्वाधारं गगन सदृशमेघवर्णं शोभागं लक्ष्मीकान्तं कमलनयन विध्यानगम्य वन्दे विष्णु भोगहर सर्वलोकैकनाथं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लोणीज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरी जाता महाद्वारी हरी भेटी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील रासे पातकांच्या प्रस्तुत प्रसंगी जगद्गुरु जगदवंदी जगदमान्य आपल्या महाराष्ट्राचे वैराग्यशील अशा तुकोबरायचा गात्यातला 5 चरणाचा अभंग आहे. पाठ असल नसल ज्याच्या पाटा आहे त्याचा आवाज असेलच आणि ज्याचा आवाज आहे त्याचा पाटा असेलच. जिथं दूध आहे तिथं पेनार असेलच, पेनार आहे तिथं दूध असेलच. काय खरं नाही. संपत्ती तर संस्कृती असेलच आणि संस्कृती तर संपत्ती असेलच, कधीच नाही. भगवंत ही चतुरातो शिरोमणी 19,083 चरण आहे ती गात्यामधली. किती? 19,083. त्यातली ही 5 चरणाचा अभंग आहे. देहावर वर्णन केलेला अभंग आहे. अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20व त्यातली 6व्या दिवसाची सेवा बघता बघता 20 वर्ष झाली. काय दिवस गेलो. आता पुढल्या 20 वर्षात आपण असं नसेल काय. 20 वर्ष होत गेली.
बघता बघता आता ही गजानन बाप्पाचा प्रगट दिन निमित्त ही सप्ताह रात्री पापरीला तिने बोर्डावर लिहिलं होतं कितीतरी 100 कितीतरी म्हणली 100 असं काहीतरी ती म्हणली प्रगट दिन आहे 115 असं काहीतरी म्हणली ती मला हाय माझी पत्रिका आहे ह्याच्यावर व्हॉट्सअपला त्या निमित्त ही सप्ताह आहे आमदा नामदेवरायाला 675 वर्ष झाली तुकोबरायला 375 आणि माऊलीला 750 या निमित्त मोठा सप्ताह आहे पंढरपूरला अधिक महिन्यात हेलिकॉप्टरनं पादुका येणार आहे मोठा सप्ताह ह्या निमित्त हा वर्ष अधिक महिना ही महान मोठं पवित्र आले आणि अशा ह्या सप्त्यातल्या 6व्या दिवसाकरता कोणता अभंग घ्यावा कोणता अभंग घ्यावा टाळकऱ्यांची जबाबदारी कीर्तनकाराची बी जबाबदारी आणि मालकाची बी जबाबदारी कीर्तनकारांनी टाळकऱ्यांच्या पाठ असेल ते अभंग घेणे विचारून घेणे तुम्ही पिराची परवली बघितली आपला पाहुण्याचं नातं आहे तिथं अभंग त्यांनी सांगायचा विनकरेने आणि महाराजाने अभंग घ्यायचा त्या महाराजाच्या अभंग पाठ नसला तर ती फळ्यावर टिपून देते आणि त्याच्यावर कीर्तन करायचं कुठेतरी अशी लायसन पाहिजे हो असं एक आता आरटीओ तयार करायला पाहिजे की जो महाराज कीर्तन करतोय त्याच्या हरिपाठ पाठ आहे का वाटचालीचा अभंग पाठ आहे का तुकोबरायाचा 1000 तरी अभंग पाठ असावा नामदेवरायाचं काय शिपाशी अभंग पाठ असावा नाथरायाचं 150 अभंग पाठ अशी काहीतरी मर्यादा घालून त्याची लायसन विचारावी आणि मग त्याला कीर्तन करून द्यावं असं निघल इथून पुढे आता निघल असं आणि तुमची एक जबाबदारी कीर्तनकार घेताना 2 तास कीर्तन सांगायचं सोपं आहे एक कला आहे त्यातली आवाजाची एक बुद्धीची पण 2 तास कीर्तनकार कीर्तन सांगतो तसा 22 तास घरी आहे का तो बोले तैसा चाले ही चौकशी पूर्वी जी बुका देत होती ना बुका विठ्ठलना ती कारण होती घरी जायची चौकशी करायची यांचं परिवर्तन ह्यांच्या घरावर आहे का बदल झालाय का जसा बोलतोय तसा बुकीच्या निमित्तानं घरी जायचे आता फोनवर तारीख आहे ही तुमची जबाबदारी महावीर ही तुमची जबाबदारी प्रत्येकाच्या जबाबदारी आपल्या आपल्या पार पाडाव्या आणि अशा असणाऱ्या 20व्या वर्षातल्या ह्या 6व्या दिवसाच्या निमित्त विचारून आपण घेतला मी म्हणलं धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव ही घोगा नाही म्हणले हे सगळ्याच्या पाठ नसतो बरं पवित्र तो देह त्या म्हणले म्हणून हे आपण घेतलेला आहे विठाल विठाल ह्या ध्यावर बोलायचं आहे ह्याच ध्याचा देव होतो बरं आतापर्यंत गजानन बाप्पा असेल तुकोबराय असेल माऊली असेल ह्याच ध्यान ती मानव होती ती संत झाली राम सुद्धा ह्याच ध्यान प्रगट झाला कृष्ण सुद्धा ह्याच ध्यान प्रगट झाला त्याचा देव झाला गोविंद गोविंद मना लागले छंद मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवा तया ध्याचं महत्व आपल्याला कळावं ह्या ध्याला का घातलं पहिलं कळावं कुठं घातलं कशा करता घातलं आणि असंच का घातलं हे कळावं रोळ अगोदर का रेल्वे अगोदर रोळ अगोदर आहे जसा रोळ असेल तशी रेल्वे फिरते जसं तुमचं कर्म असेल तसं आपण फिरत जातो बरं का तुमचं जर कर्म चांगलं एखादं अपघातात असेल तर वळून तिथं जाणार तुम्ही पद्धती घडणार म्हणजे अगोदर आपलं काय कर्म आहे कर्म प्राप्ती झाल्याशिवाय ध्येय मिळत नाही रोळ पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे फिरत नाही म्हणून केले कर्म झाले बरं का केलेलं कर्म झालं आणि तीच भोगण्याकरता ध्येय मिळाला विठाल विठाल
ह्याची किंमत केली ध्येयाची 35 कोटी. फुफ्फुसाची किती, किडनीची किती, हृदयाची किती, डोळ्याची किती, असं सगळं तिने मेळ घातलाय. तुम्ही युट्यूबला सुद्धा टाका, दिसतंय. किती केले? 35 कोटी. आहे का आपली संपत्ती तेवढी? कधी केवढी मोठी संपत्ती. यहलोकीचा हा देह. तुकोबराने देवाला काय मागितलं? देवा मला काय देऊ नको, फक्त माझा देह दष्टपुष्ट दे. कथेची सामुग्री ध्यावसानावरी नको जाऊ देऊ भंगा. गात्रे माझी पांडुरंगा, माझा देह दष्टपुष्ट दे, मला काय देऊ नको. देह जरी नाशिवंत असला तर ह्याच ध्यान देवाची प्राप्ती. देह ही साधन आहे आणि जोपर्यंत साधन चांगलं आहे तोपर्यंत साध्य वस्तू प्राप्त करून घ्यावी. हे आपल्याला कळण्याकरता योग्य वयात लग्न नाही झाली तर चालेल साहेब, योग्य वयात संसारातली कामं नाही झाली तर चालेल, पण योग्य वयात चांगल्याची संगत प्राप्त व्हावी. योग्य वयात जर चांगल्याची संगत नाही प्राप्त झाली तर संसारातली कामं होऊन लग्न होऊन सुद्धा वाया गेलेले अनेक पुरावा आहेत. म्हणून चांगल्याची संगत लागली का हा ध्येय काय मिळाला, कशा करता मिळाला हे आपल्याला कळलं का भगवंत आपल्यातच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो भ्रांता माझी कामो हनुमंतरायानं धावला, सावतोबानं धावला, गवळणीनं धावला. हरी माझ्या मंदिरी कधीतरी याल, बसले होते रंगी महाल, आरशे लाविले चार. हरी माझ्या मंदिरी कधीतरी याल. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजे सोनियाचा देनो वर्षे अमृताचा देनो, सोनियाचा देनो वर्षे अमृताचा कुठं पाहिला ह्यातच. किती सुंदर देह हो. ह्या शरीराला कुठंच न साबण लावणार एक पार्ट कोणता आहे? विठ्ठल नाना, डोळा. तुम्ही डोळ्याला साबण हात लावून बघा, तुम्ही गेली तरी धुवून काढावं लागतं. पण सगळ्यात जर स्वच्छ निर्मळ सृष्टी पाण्याचं दिव्य असणारा कॅमेरा कोणता आहे? तर डोळा आहे. आणि ही इंद्रिय त्याने दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख जेने तो जोडसे नारायण नासे जीव इंद्रिय दिली. आणि ह्या इंद्रियाला ऐका, ह्या इंद्रियाला आपल्याला पवित्र करायचं आहे साबणानं. नाही निर्मळ जीवन साबणानं नाही होतो, मग कशानं होतंय? नामानं होतंय. नामानं, आचरणानं होतंय. थोडा आवाज नीट करा. आचरण नीट ठेवावं लागते. आचरण नामानं ही कर्माची कपाळावरली रेषा बदलती. नामानं देह पवित्र होतो. जो वदे अच्युत सर्व काळ. नामानं कर्माची रेषा बदलती. नामानं ह्या ध्यामधली जी चित्त आहे त्या चित्ताची अवस्था शून्यमय होती. शून्यमय कळलं?
तुम्हाला शून्यमय. फ्रीजच्या वरल्या साईडला भरून ठेवलेलं पाणी 0 डिग्री तापमान झालं का त्याचा बर्फ होतो. तसं ह्या चित्ताची वृत्ती शून्य झाली का तीच व्यक्ती देव होती. विठाला विठाला. मर्यादा आहे बरं का, मर्यादा. यस, औषधाच्या कंपनीनं त्या ह्याच्यावर तारीख टाकलेली असती. काय म्हणायचं त्याला, शेवटची. हा बोलत जाऊ. तशी आपली सुद्धा इथं तारीख टाकली. त्या तारखेच्या पुढे 1 मिनिट जाता येत नाही. तुटला विषाचा धोरा, पसारा, त्याला म्हणायचं मरण. मरण पाहणारी 2 व्यक्ती येते. स्वतः मरणाची वाट बघणारा एक, स्वतःचा मरणाचा सोहळा पाहणारा एक. ह्या सृष्टीतले दोघच आहेत. स्वतः मरणाची वाट पाहणारा महादेव मशानात, आणि स्वतःच मरण पाहणारा डोळ्यानं 16 तुकोबराया. आपले मरण पाहिले म्या डोळा, आणि तो झाला 16 अनुपम्य. आनंदी दाटले ते हे भोवनी. पहिले चरण आहे स्वतःच मरण. आपल्याला मरण पाहायला मिळत नाही. आपण गेलं का माग काय करतील काय नाही बघायला मिळत नाही. आणि असंही मरण, अशी ह्याला एक तारीख आहे. पाठीवर प्रारंभ आहे, हिथं कपाळ आहे, हिथं मस्तक आहे, आणि हिथं दोन्ही भावाच्या मध्ये निडळ आहे. तुझे निडळे कोटी, जेते जावे ते कपाळ सरसे. हे का नाही, मस्तक हे पायावरी, ही असं सगळं काय आहे. आणि जी सृष्टीची निर्मिती, सृष्टीमध्ये लोक किती येते? 800 कोटी. अभ्यास करत जा. मी रात्री सुद्धा सांगितलं, मोठा समाज होता 5 गावच्या शेवावर. पापरीचं मंदिर, 2 एकरात मंदिर आहे. मुलासने मी सांगितलं, आळंदीची सगळी मंडळी होती. 24 तासातून कायच नाही जमलं तर 24 मिनिटं सारखा गाता ज्ञानेश्वरी वाचत बसत जावा. ह्या सप्त्याची ती त्या सप्त्याला जर तुम्ही वाचत बसला तर कधीच तुमच्या ध्यानात येत नाही, कधीच ध्यानात येत नाही. सारखं चिंतन करत जावा. आणि हे चिंतन केल्याशिवाय आत येत नाही, ना आत आल्याशिवाय बाहेर येता येत नाही. विठाला विठाला. साहेबाला माहिती, आपल्या भारतातले किती? 140 कोटी. महाराष्ट्रातली 12 कोटी. ह्याच्यावरनं आता जिल्ह्यातलं नाही बघा, मला बघावं लागेल. मी रात्री बंडा तातीच्या दिंडीत पंतनगरला, तातीची दिंडी येते कराडवरनं. हिटकळे माऊलीकडं व्यासपीठ असतं. आहे का परिचय हिटकळे माऊलीचा? नाही, तात्याच असेल. सहज मी बोलताना विषय घेतला. आपल्या भारताचं 15 लाख सैनिक आहे. किती? चीनचं 20 लाख आहे. आपला दुसरा नंबर येतो, त्यांचा पहिला येतो. 15 लाख सैनिकांमध्ये ब्राह्मणाचा एक सैनिक नाही, गुजराचा एक नाही, मारवाड्याचा एक नाही, अजिबात नाही. आमच्या गावात 130 सैनिक आहेत. मी सगळ्याला विचारलं. आमचा जावाई सुद्धा पेस आहे, पुतणे आहेत त्यात. म्हणलं एखादा काकाचा, तर म्हणले ऑफिसर आहे, पण ती पुढं नाही, ती जंगलात अशी. मग ही का नाही ती, का नाही ते? ह्याचं एक कारण आहे. त्यांनी पथ्य पाळले. काय खायचं, काय बोलायचं, कुणाची संगत करायची, त्याने एक पथ्य पाळले. तुम्हाला सांगायला मला वेळ नाही. तसं आपण सुद्धा पथ्य पाळा. पथ्य महत्वाचं का दवा महत्वाचा? पथ्य महत्वाचा आहे. दवा असावा नसावा, आयुर्वेदिक असावा किंवा मेडिकल असावा, पण पथ्य ही महत्वाचे. पथ्य नाम विठोबाचे, पथ्य महत्वाचे. आणि तुम्ही जर कितीही अभ्यास केला, जर पथ्य पाळत नसेल तर देह पवित्र होत नाही. बरं, अजिबात होत नाही. 16 सोमवार केलं एका बिचारीनं. किती केलं?
खडी साखर खाऊन केलं. फलाहार करायची आणि खडी साखर खायची. मी म्हणलं खडी साखरच का खाताय तुम्ही, तर खडी साखर ही कडक आहे. तसं माझं सोमवार सुद्धा कडक आहे. किती सोमवार झालं? 16. महिने किती झालं? 4. 4 चौक 16. आता हा झाले उपवास करणं ही पत्ते, पण मालकाची कापडं धुत नव्हती. मालकाची कापडं धुत नव्हती. म्हणून तुम्ही पत्ते पावता त्या ठिकाणी त्याचं असणारी आचरण सुद्धा शुद्ध असावं लागते. वारकरी पांढऱ्या कपड्यावाल्याला व्यवहार सुद्धा महत्वाचा आहे बरं का. जोडून धन उत्तम व्यवहार. तुम्ही व्यवहार लुच करा, बाद करा. जी माणसं तुम्हाला हार घालतील ती माणसं चिपली सुद्धा धावतात. 35 माळा घातल्या चिंचवडला, तळेगावला आमचं गाव आहे. 35 माळा एका बिचाऱ्याने गावल्या. मागं पुढं 7, 10, 15 शिष्य होतं. भगवी कपडे घातलेली, कमंडला हातात होता. अभ्यास होता बरं, अभ्यास बी होता. अभ्यास बी केलता, भरपूर अभ्यास केलता. पुढे शिष्य अशी माणसं वारत होती. गर्दीत निघाला होता आणि बऱ्याचशा 7-8 दुकानदारांनी शीटर खाली ओढली. दुकानदारांनी काय केलं? शीटर खाली ओढली. शीटच ओढली नाही ती तोंड सुद्धा तिने वाकडी केली. कोणी? दुकानदाराने. आणि पुढल्या गल्लीत गेल्यानंतर विचारलं त्या दुकानदाराला, तुम्ही शीटर का ओढली आणि तोंड वाकडी का केली? बरेच जाणकार लोकांनी विचारलं. म्हणजे गेल्या वर्षीची उधारी दिली नाही अजून तिने. जोडून धन उत्तम व्यवहारी. म्हणून ह्या ध्याला ऐका, बुद्धीच्या नाड्या ह्या शरीराला जोडले त्या. बुद्धीच्या कर्माच्या नाड्या जशा शरीराला जोडले त्या, तशा कर्माच्या पैशाच्या नाड्या सुद्धा ह्या संसाराला जोडले त्या. नाही का? कळालं? कळालं का नाही? बुद्धीच्या नाड्या, बुद्धीचे वैभव. तुकोबरायाने काय केलं? तुकोबरायाने काय देवाला मागितलं नाही. दुर्बुद्धी ते म्हणा. कदा आता मजायशे करी तुझे पायी चित्ती धरे. बुद्धी माझी व्यवस्थित राहो. बुद्धी प्रत्येक क्षणाला बदलली जाते. बुद्धीला नामाची गरज आहे, बुद्धीला संगतीची गरज आहे, बुद्धीला पावित्र्य जागेची गरज आहे, बुद्धीला चांगल्या सुंदर त्यागी पुरुषाच्या रूपाची गरज आहे. तर बुद्धी स्थिर राहते, नाही तर राहत नाही. विठाला विठाला. काय होतं ती नापरायचे अभंग आहे. दुर्बळाची कन्या
भिकाऱ्याची मुलगी कन्या, भिकाऱ्याची कन्या श्रीमंताने केली. लग्नाची शेवटची मंगलाष्टिका मनेपर्यंत, शेवटची मंगलाष्टिका आता सावधान ही एक क्षणात व्हावं लागते बरं का विठ्ठलांना, एक क्षणात व्हावं लागते मस्त. आणि शेवटची मंगलाष्टिका मनस्तोर ती कोणाची होती? भिकारीचीच होती. पण शेवटची मंगलाष्टिका एका क्षणात संपल्याबरोबर ती श्रीमंताची झाली. पहिले नाव कोणाचं होतं? बापाचं. कोणा नाव कोणाचं झालं? मालकाचं. किती? एका क्षणात. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसाने माली दारिद्र्याची. नाथ राहायची त्यावेळची भाषा, तुकोबरायची त्यावेळची भाषा. किती वर्षाची? 375 वर्षाची भाषा त्या काळातली. अशी काही सुशिक्त भाषा नव्हती. आणि म्हणून अवदसाने माली दारिद्र्याची. तशी आपली ही बुद्धीत बदल व्हावा, बुद्धीत बदल व्हावा ह्या करता चांगल्याचा स्पर्श व्हावा ह्या सत्याला अनेक वर्ष नामानंद महाराज येत होते नाही सरस्वती. एकदा तर म्हणले झाडातनं मी आलो, माझी गाडी बरीचशीच मी आता आम्ही बसलो बोलत, आणि आपल्या सप्त्यात 11,000 रुपये देऊन, महावीर असतील माहित असेल, 11,000 रुपये देऊन एक मुलगी बोलवली होती कीर्तनाला. कुठली होती मला माहित नाही, पण तुम्हाला माहिती पत्रिकेवर. 8 महाराज स्वतः म्हणले होते मला, त्यांची इशी ती खोली आहे ना, त्या खोलीत कुठं गेलता म्हणले. आम्ही आत गेल्यावर तर सत्य सेवा असायची, मुकुंद तरंगीमुळं मोहन बापूमुळं आमची ओळख असायची. म्हणलं करायची येतं सत्याला, आज सेवा आहे. येतानाच आम्ही आलतो. म्हणले 11,000 रुपये देऊन त्या मुलीला बोलवली म्हणले त्यांनी, आणि 8 दिवस पारा घेणारी वारकरी त्याला म्हणले 2-2, 3-3 हजार देते. 2 तासाकरता 11,000 काय, मला काय ह्यातलं येत नाही. पण म्हणले शेवटी काय म्हणले, मला काय ह्यातलं, आम्हाला काय येत नाही ह्यातलं म्हणले, पण नारळ त्यांची असती फोडा, मी झाडात नाही गेलो म्हणजे ती गाडी घेऊन, अशी महाराज मला. म्हणून अशा महान मोठ्या पवित्र असणारे देह, म्हणून हे अभंग जुळता मिळतं त्यांना होतंय पवित्र तो देह. भास्करगिरी महाराजांचा आमचा 25-30 वर्ष प्रसंग आहे नेवासा. भास्करगिरी महाराज दर्शन देत नाही तिथे देवगडचे. त्यांचा आमचा 25-30 वर्ष प्रत्येक वेळेला इथं पंढरपूरला देवगड मोठा आहे, त्याला मला त्यांचं तांबडा पटका कपडे मला प्रत्येक वर्षाला करतात. का करतात मी विचारलं तर म्हणले आजुती ही पुनर्वसन गाव आहे, त्या गावाला आम्ही पहिल्या सप्ताह केला, आणि त्या सप्त्याला आज 31 वर्ष झालं ते रोप आम्ही नुसतं लावून गेलो, त्या रोपाला तुम्ही हिरवं ठेवलं म्हणून मी तुमचा सत्कार करतोय, असं महाराजांनी उत्तर दिलं. विठ्ठल रुक्माई मंदिराची सदस्य येते बरं का, त्यांना अध्यक्ष होण्याकरता सगळ्यांनी साहेब बोटवर केलं, सगळ्या सदस्यांनी. महाराजांनी एक आट घातली, 3 ते 4 ह्यातली राजकारणातली सदस्य येते ती तुम्ही बाहेर काढा आणि आमची वारकरी घ्या त्या जागेला, मी अध्यक्ष होतो. त्यांनी घोटाळा करायचा आणि आमच्यावर आणायचा, अशी त्याने आट घातली. नाही त्याने तयार झाली नाही, ती नाही तयार झाली. ती विठाल पवित्र तो देह. वाणी म्हणजे तोंड, वाणी पुण्यवंत. ज्याच्या मुखातून निघालेला शब्द खरा होतो तो पवित्र देहातली वाणी म्हणावा. ज्याच्या मुखातून निघालेला शब्द कधीच खोटा होत नाही, करील ते काय परिपाहे बीज. सहज बोलणे अंगी ऐसे बळ. काय ताकद आहे ह्या वाणीतून, देहातून. देहाचा स्पर्श झाल्याबरोबर देहाला करंट लागावा आणि अपवित्र देह पवित्र व्हावं एवढं सामर्थ्य त्या पवित्र देहामध्ये असते. त्याला म्हणायचं पवित्र देह. ती तुकोबरायचा देह, ती महात्म्यांचा देह. योगी मुनिजन ध्यानी ते सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी. हरिसुख पावलो रे, हरिसुख पावलो रे.
गोकुळच्या गवळ्या गोकुळच्या गवळ्या गोपी गोदनास कळा गोपी गोदनास कळा गोपी गोदनास कळा हरी सुख पावलो रे. रुमाल सुद्धा नव्हता गवळेशनी, पण पवित्र देह होता. देह पवित्र होता. देह वरून पवित्र नसावा, आत न वर्ण किती बी मेकअप करा, पण आत जोपर्यंत चित्तातून प्रसन्न नाही तोपर्यंत ती देह पवित्र दिसत नाही. विठाल विठाल. तुम्हाला काय दिसतं त्यापेक्षा बसलेले तुम्ही काय दिसता. तुम्हाला काय वाटतं त्यापेक्षा समोरल्याला काय वाटतं हे आपल्याला कळावं. ती पवित्र देहाचं महत्व आहे. तुम्हाला काय बी वाटतं ते बसलेली सगळी आवडे हे रूप अनेकायती का नाही अनेकायती ही एक दिसावी. सगळ्या भगवंताच्या मूर्त्या रूपाकडे पाहण्याच्या ऐवजी त्याच्या आत्म्याकडे पाहावं. ही कोणाला दिसलं तर गवळणीला. सजनी आज देखो नंदनी ठरला बरं का अभंग घ्यायचा. उभा राहिल्यावर ठरला अभंग घ्यायचा, अगोदर नाही. आणि आधी चिंतन करून येऊन कधी सहज असावं. कीर्तनातली चाल सुद्धा सहज म्हणावी, संसार सुद्धा सहज असावा, अट्टास करून नसावा. सहज केलेलं आपलं असतं, अट्टास केलेलं लोकांचं असतं. सहज आम्ही जर ठरवलं आज एखादा चांगल्या ठिकाणी कार्यक्रम आहे, असा अभंग घ्यायचा, तसं सोडवायचा, तसं प्रमाण द्यायचं, तर ते वेगळंच होत असतं. म्हणून हिथं आठवला अभंग. आणि ह्या ध्याबद्दल सांगायचं म्हणलं तरी 1981 सालाला मी धोंडा महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायला जायचो. ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर त्यांचा पायाचा स्पर्श मी करायचो. धोंडा महाराज, चैतन्य महाराज देवडूरकरांचे आजोबा धोंडा महाराज देवडूरकर, त्यांच्या पायाचा स्पर्श करायचो. आणि त्यांच्या पायाच्या स्पर्शानं आज 45 वर्ष, काय ताकद आहे त्या देहाची बघा. 45 वर्ष मी सेवा करतोय. माझी आता ही गाडी आहे, ती 7वी गाडी. ती गाड्या बाद झाल्या पण मला बाद केलं नाही त्यानं. पवित्र तो देह. आणि त्यांची मंडळी आमच्या देखत दादाच्या देहाला म्हणजे पतीच्या देहाला स्पर्श करून तो देह ठेवला तिने. आणि दोघांची प्रेम यात्रा निघाली. ही ताकद आहे. पवित्र तो देह
तुम्हाला सांगू आमचे दुंडा महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगायचे, ज्ञानाचा स्पर्श झाला, ज्ञानी देहाचा स्पर्श झाला का 500 रुपये द्यावा लागतात डॉक्टरला. किती? 500. मूर्ख देहाचा स्पर्श झाला का मार खावा लागतो. ज्याच्या मुखात नाम आहे त्याला ना गायला येऊ द्या, ज्याच्या मुखात नाम आहे त्याचा पाठा कमी असू द्या, पण त्याच्या पाया पडा, त्याच्या पाया पडा. परिवर्तनच होईल, डीएनए बदलल, त्या लहरी आपल्यावर प्रभाव करतील. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाईचे मुकुट. कर्म आपल्याला तर भोगावं लागतात, पण ह्या ध्येयाची पवित्रता करण्याकरता 84 लक्ष येऊनंतर हा ध्येय मिळालाय. 184 घेतल्या धावा, भोवंडिता लागल्या हवा, लागवा गिनावा माझ्या मीपणा. बहुत जन्मांती जन्मलाशी नरा, देवते सोयरा करी आता. पुन्हा ध्येय नाही, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग, पुन्हा जन्म नाही. आणि हा ध्येय मिळालाय का कळालाय? हा मिळालाय, आपल्याला मिळालाय, कळाला नाही. आणि ही जर कळाला तर नक्कीच तुकोबाचा शिष्य होईल आपण. हा जर माऊलीचा शिष्य होईल आणि ह्याच ध्यान भगवंताचे असणारी रूप पाहता येतं, हे आपल्याला कळावं. आणि जोपर्यंत तुम्हाला हा ध्येय पवित्र करता येत नाही तोपर्यंत परिवर्तन झालं नाही. भगवंताची मूर्ती रोज घासून पूजा करा, काय परिवर्तन होत नाही. म्हणून ज्या तुकोबरायने ध्येय पवित्र केला त्या तुकोबरायचं अभंगाचं पहिलं चरण म्हण नाही. पवित्र तो देह वाने पुण्यवंत, पुण्यवंत देह पवित्र नाही केला, पुण्यवंत नाही केला तर आसून मेल्यासारखा आहे, आसून नसल्यासारखंच आहे. आसून नसल्यासारखे आसून मेल्यासारखे 5 व्यक्ती, त्या 5 व्यक्ती ऐका. असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे राहू दे, काय इकडे तिकडे होईल, असू दे. आपल्या सण करण्या मागे एक पाऊल घ्यायचं, काय त्याला विठाल भरपूर अंगात शक्ती आणि पुढं भांडण लागलं, नाही सोडवलं, असून मेल्यासारखाच. काय उपयोग आहे शक्ती असून? दारोडा एक पत्नीला मारतोय, हा पता घेऊन निघालाय.
चौघाला ऐकत नाही. पण तसाच तिकडं तोंड करत इकडे निघालाय. असून मेल्यासारखाच आहे. पुराणात एक दृष्टांत येतो. भीष्म कृष्णाच्या पाठीपाठ जर शक्ती कुणाला होती तर भीष्म दादाला. द्रौपदीचं वस्त्रहरण करताना डोळ्यानं पाहिलं होतं, पण नाही सोडवलं त्यानं जर हात घातला असता त्याच्या शक्ती पुढे सगळी फिकी पडत होती, पण नाही हात घातला. त्याने उत्तर दिलं, मी त्यांचं अन्न खाल्लंय म्हणून. असून मेल्यासारखंच की. बुद्धी सगळ्यात तुम्हाला 100% मार्क पडतात सायन्स साईडनं सगळेच. आणि 10वी नापास झालेल्या माणसाच्या हाताखाली काम करतो. ती पुढारी 10वीच नापास झालेली ती हो, त्याच्या हाताखाली काम करतो. असूनच मेल्यासारखं आहे. असून मेल्यासारखं आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत अपंग आहे. दुसऱ्यालाच उचलून न्यावं लागतं, ठेवावं लागतं. असून मेल्यासारखंच आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत दारिद्र्य कधीच त्याला योग्य काळ आणि योग्य अन्न मिळालं नाही. 18 दोन्ही 36 360 दिवस दारिद्र्याचा आहे. असून मेल्यासारखा आहे. तसा हा देह पवित्र ह्या जन्मात ज्याने केला नाही, ती देह मिळून सुद्धा मेल्यासारखा आहे. विठाला पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत म्हणजे भगवंताचं नाव आहे बरं का. अच्युत काय येतं तर त्याने केलेला नेम, त्यानं मारलेला बाण अच्युत आहे. कधीच ती चुकत नाही. त्याचं नाव अच्युत आहे. अच्युत, केशव, गोविंद. मधु नावाच्या दैत्याला मारलं म्हणून मधुसूदन. हरी म्हणजे सगळ्याला हरवतो म्हणून हरी. विठ्ठल, पांडुरंग. सुरुवात आहे तत्न शांताकारं भुजगशयन पद्मनाभ सुरेशम. सहस्रनामोळे म्हणजेच अभिषेक आहे हो. काका घेतात ते 1000 नाव आहे. त्यातलं एक अच्युत आहे. जो वदे अच्युत सर्व काळ. आणि ती भगवंताचं नाम घेण्याकरता काय लागतं सांगू तुम्हाला. ऐका इकडे लक्ष देऊन. आईचं आणि वडिलांचं पुण्य लागतं. मातृ पितृ स्वामी सका हमारे. मातृ पितृ स्वामी सका हमारे. गोकुळ में चमके मथुरा के तारे. गोकुळ में चमके मथुरा के तारे. त्याचं द्रौपद आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. ह्याला खाल्ल्यासारखंच म्हणावं लागतं. वर गेला का त्याचं बेसूर होत. श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे. ही 5 आणि ही 5 बोट अशी एकमेकाला धडकावं लागतात. अशी धडकली का ह्या 5 बोटाच्या शिरा आणि ह्या 5 बोटाच्या शिरा हे मेंदूच्या साईडनं मेंदूला सावध करतात. म्हणून श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय.
सगळ्या 33 कोटी देवानं पांडुरंगापुढे उभा राहावं, पांडुरंगानं नाचावं, पांडुरंगानं नाचावं. त्याच्याबरोबर सगळ्या 33 कोट्यात कैलासचा महादेव सुद्धा. आपण काकड्यात नाही का, रंभाधिक नाचती उभा जोडून हात, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभा जोडून हात. म्हणजे 33 कोटी देव सुद्धा पांडुरंगाच्या समोर येतात. तसे आपले जिथं तुम्ही काकडा करता तर समोर मूर्ती उभा राहावी, याकरता देह पवित्र. आणि तशा पवित्र देहाची तयाच्या चिंतने, ज्याचं चिंतन केलंय ना, ज्याचं चित्तात चिंतन आहे ते डाउनलोड होतं. इथं मोबाईलचं डाउनलोड अमेरिकेच्या समुद्राच्या काठावर मोठा स्टार आहे म्हण, आणि तिथेही डाउनलोड होते म्हण, आणि तिथून आपल्याकडे येते म्हण. आणि तो असणारा एक 25 वर्षाचा मुलगा यांच्यासारखा ती चालवतोय म्हण. किती पूर्ण आपल्या भारत देशातलं तिथं अमेरिकेत डाउनलोड होते म्हण. तसं तुम्ही चिंतन करताय रात्रंदिवस, ही इथं डाउनलोड होते. आणि तीच जागृतीत, स्वप्नीत, आणि तीच शेवटी मरताना, आणि तसाच जन्म मिळतोय. आणि ती चालवतोय कोण? 25 वर्षाचा मुलगा एवढा. आता 25 वर्षाचा मुलगा एवढा पूर्ण देशाचा टाळा जर त्यात डाउनलोड करत असेल तर त्याला जन्म देणारा कोण आहे? हा नाही का? आणि म्हणून त्याचं नाम घ्या, विठाला विठाला. यंत्र भीतीवर लावणं ही पैशाचंही दोष आहे आपल्याला. मंत्र यंत्र काही करशी बोटबुटी तेने भूत सृष्टी पावशील. यंत्र लावायचं नाही, आपल्या मुखातून निघावं लागते. नारायण. ही शरीर, ही घर आहे, 10 ही इंद्रिय ती, ही इंद्रिय ती, ह्यातला आत्माराम हा मालक आहे. आणि हे आपल्याला दिले घर भाड्यानं. हे घर आपलं नाही, देव हे तक्रा हे आपलं नाही, संपत्ती बी आपली नाही, संपत्ती बी आपली नाही, लक्षात ठेवा. आणि ह्या देहाला ह्या संसारात राहताना कसं राहायचं? वस्ती करा वस्ती
सात काळे उठून गेला तैसे असावे संसारी. वारीला जाणार नाही का? वारीला राहायला काकडा केला, आंघोळ केली, गोपीचंदन सगळं काय, आणि सकाळच्या पारी आपलं निरोप घेऊन निघाला का त्यातली इष्टन काय नावावर हो अशी अपेक्षा धरली, तशी ह्यातली सुद्धा इष्टन आपल्या नावावर व्हावी अशी अपेक्षा धरू नका. त्याग करा त्याग. तुकोबरायच्या घराला देव देव म्हणून आले नव्हते, पाहुणा म्हणून आलता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. निस्ता अभंग पाठ करण्यापेक्षा त्या अभंगाचा अर्थ पाठ आपल्या असला का आत्मसमाधान होतं, आत्मसमाधान होतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या संसारात एक पूर्वीचे मन मला खरंच विशेष वाटते साहेब. बाबा पूर्वी आजोबा पंजोबा म्हणायचे आपलं गेलं आणि जग बुडा. ह्यात सगळं पुराण आहे बरं का. आपलं गेलं आणि जग. मला सांगा विठ्ठल नाना, तुम्ही गेल्यावर तुम्हाला ही गाव सत्ता नवं सगळं जगच गेलं की तुम्हाला, तुम्ही हाय ह्या गावात नाही. मग आपलं गेलं आणि जग. कुठला ह्याने अभ्यास केला असेल ह्या वारवल्लाने आपल्याकडून. विठ्ठल तो एक देव करुणी घ्यावा असं नाही, तिथला एक देव करुणी घ्यावा असं नाही. देव कोणाचा आहे? आपला आहे, आपल्यात आहे, आपला आहे. आणि आपली माणसं आपलीशी करण्याकरता काय भीती आहे का? काहीच भीती नाही. म्हणून ते आपलं करून घ्या, ते आपल्यात आहे. हनुमंतराय कुठेही तपश्चर्या केली नाही डोंगरात जाऊन. हनुमंतरायाने कुठल्याही संस्थेत गेला नाही. फक्त राम राम राम. एकदा रामानं बळी, कृष्णाचा भाव थोरला, बळी दादा जरूर धरलं. म्हणला मला बळीचा राम नको, माझाच राम पाहिजे. एक तत्वे नाम गर्भधरी म्हणा. म्हणून काहीच करू नका. आपला तू केला ना बस, पती आपलासा केला ना बस, काय सांगेल ते ऐकते. जेव्हा म्हणलंय नामदेवरायाने जीव घातलाय तसं आपलं सुद्धा जीव, पण ते आधी आपलासा करावा लागतो. आणि ह्या करता पूर्वजन्मातली पुण्य लागते. ह्या करता आईचं तप लागतं अंजनीच्या तपासाठी. ह्या करता बापाचा उदारपणा लागतो. ह्या करता संपत्ती 24 तासातून एकदा तरी त्या संपत्तीत 3.5 कोटी छिद्र आहे. त्यातनं एक घामाचा थेंब पडावा त्यावेळेला ही संपत्ती शुद्ध होती. 100 रुपयातला 1 रुपया तरी दान करण्याकरता मदत व्हावी त्यावेळेला 99 रुपये शुद्ध होतात. आणि मग आपला देव करता येतो. त्याला म्हणायचं पत्ती आणि दवा. विठाल
राहणाऱ्या लोकाला दुर्बुद्धी का निर्माण व्हावी? काय प्रश्न विठ्ठल नाना विचारला बघा. 20-20 वर्ष राहिलेल्या लोकाला त्यातली भांडी चोरावी, दुर्बुद्धी का निर्माण व्हावी, अनेक अनर्थ करावा, असं का दुर्बुद्धी व्हावी? अनेकाने अनेक वेगळं उत्तर दिलं, त्यातले मी एक वेगळं उत्तर दिलं. ऐका, मी म्हणलं ह्या मठाला आपल्या देणगी जी दिली ही मोठा मठ उभा करायला 5 कोटी रुपये, ही सगळी 2 नंबर वाल्याने दिली. आणि त्याच्या सावलीला जर तुम्ही गैरसावध जर बसला तर बुद्धी काय चांगली येईल का? विठ्ठल विठ्ठल. चिंतन कोणाचं करावं? तयाच्या चिंतने तरतेल दोषी. अहो जनाबाई शिव्या द्यायची, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या तुझी रांड, तावाची शिव्या जुन्या काळातल्या. पण तिचा गौरीला स्पर्श झाला का गौरी बोलायची. तुकोबराच्या पायाचा स्पर्श झाला का 2 तास त्यातलं खडं विठ्ठल. आणि ती जिजाय जेवण घेऊन गेल्यानंतर ही 2-3 वाटेतलं खडं आहे ती खडं घ्यायची आणि कानाला लावायची आणि त्या खड्यातून आवाज जिथं येतोय त्या वाटेनं मालक गेला अशी वाकायची. त्याला म्हणायचं संकेत. संकेत बरं का, संकेत. आणि संकेत ही कोणाला कळतो? पहिल्यांदा संकेत पक्षाला कळतो. इथं भूकंप होणार आहे, धोका आहे, ही पक्षाला कळतो, पशुला कळतो, आपल्याला नाही कळत. आपण निसर्गाचा अवमान मोडलाय सगळा, त्याच्यामुळे कळत नाही माणसाला. खिलारीला भूकंप झाला ना, भूकंप खिलारी आमच्या दादाच्या फडावलं गाव आहे. आधीही मी जात होतो, नवीन कीर्तनकार होतो, आताही जातोय तिथं. 94ला का 93ला काहीतरी झालं, ते 93ला. आधीही जात होतो ना आताही जातो. एकही पक्षी, एकही कुत्र आणि एकही मांजर मेलं नाही तिथं. पाहुणा असतील तर कोणतरी. लोदगा ही जवळच आहे, माडज, लोदगा, बुसरी, साखर, वागदरी ही भोवतणी गाव म्हणजे पक्षाला संकेत कळतो. तसं जी माणसं अखंड नामचिंतन घेतात, अखंड आचरण शुद्ध ठेवतात, एकांतात राहतात, त्याला सुद्धा संकेत कळतो पुढं काय होतंय ते. तीच ही आपले टिकडेवरले महाराज होते. आमचे धुंडा महाराज सांगायचे वागण्याचा संकेत सुद्धा आपल्याला कळावा. आता ही स्त्री येते ना, स्त्रिया, ह्या स्त्रीनं खोटं डाग घातलं का खरं डाग घातलं ही ओळखायचा संकेत काय हो? सांगतो मला. जी चापून चुपून राहते, जपून राहते, एखादा ह्यातला कुठला तरी मणी पडल त्याला म्हणायचं खरं डाग आहे. आणि जे असं इसकडून चालते ते म्हणायचं खोटं डाग आहे. कशावर किंमत वाढते? स्पर्श. अपवित्र देहाचा स्पर्श झाला का तुमची किंमत खाली गेली. पवित्र देहाचा स्पर्श झाला. ऐका, श्रीमंताच्या महिलाने खोटं डाग घातलं, गावात वसायला गेले. खोटं डाग घालून काय केलं? गावात वसायला गेल्या. सगळं गाव म्हणत होतं बघा की 100 तोळ तर असेल की. डाग कसलं होतं? खोट. गरीबाच्या महिलाला राग आला आणि त्याने 2 एकर होतं तेवढं इकलं, 100 तोळ घालून गावात गेल्या आणि अशा वसायला लागल्या. सगळं गाव म्हणत होतं ही सोनं खरं आहे, कुठलं आणलंय हे. मला सांगा, त्या सोन्याचा दोष आहे का त्या ध्याचा दोष आहे? ध्याचा दोष आहे, ध्याचा दोष. तसा पवित्र ध्याचा स्पर्श व्हावा, तुमचा ध्येय चमकेल, देणी बदलेल, तुमच्या चित्तात बदल होईल, पाण्यात बदल होईल. हीच सगळ्या माता, हीच आई दिसल, हीच आई दिसल.
हाच परमार्थाचा शेवट आहे. विठाला विठाला समाधी घेतलेल्या जशीला तशीच का निघते सांगू तुम्हाला. का समुद्र हे पैगंगा पाषाण मनोने लिंगा संत नव्हती जगा मानसा सारखे. आली का नाही होय. पंचमहाभूतानं आपला पिंड तयार झालाय. पिंड पदावरी अपान व्यान उदान आकाश आणि पृथ्वी ही पंचमहाभूताचा पिंड आहे. पण संताचा पिंड तसा नाही. त्याला 200 वर्ष हवा नसली तर सुद्धा चालते. त्याकरता ते जशाना तशा समाधी त्या. विठाला विठाला चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवईची हृदय चरणाची माती. तुकोबरायचं जेवण घेऊन जाणारी जनाई काट्याचं निमित्त केलं. काटा टाकला त्यानंच, मोडायला लावला त्यानंच, काढला त्यानंच आणि काट्याचं निमित्त करून तिच्या पायाची माती साठली बिन कपाळाला बी लावली. देवईची रजी चरणाची. पुन्हा विचार करते देव, मालकिनीच्या पायाखाल्या मातीत जर पायाचं काय महत्व असेल हा चिंतन तिने केलं देवानं. दुसरे काय का नामदेवानं परीस का फेकला. कमळजा परिसा भागवताच्या पत्नीचं नाव काय होतं? कमळजा. तिला परीस रुक्मिणीने दिलता आणि ती परीस उसना नामदेवाच्या घरात आलता आणि सगळी दिवाळी झाली. आणि नामदेवाला कळल्यावर ती धुहात टाकला आणि नामदेवावर आरोप आला चोरीचा, तुम्ही दडवलाय. आणि मग त्याला मारायला लागली, हाणायला लागली. मग नामदेवानं ज्या खड्याला स्पर्श करावा तो खडा सोनं होत नव्हता. काय व्हायचा? परीस व्हायचा. आता परीस सोन्याला लावतो, परीस लोखंडाला लावला का काय होतं? सोनं होतं. पण परीस लोखंडाला लावल्यावर परीस होत नाही, सोनं होतं. पण ह्या नामदेवाचा स्पर्श झाला का सोनं होत नव्हतं. काय व्हायचं? परीस व्हायचा. हे कुणाला कळालं? मालकिनीला कळालं. बाया ही अकरा परीसा करता ही किती दिवस म्हणली मला हे नव्हती. आणि माझ्या मालकाचा हात लागेल का तो परीस व्हायला लागल्यावर तिला मग तिच्या मालकाचं महत्व कळालं.
आणि मग म्हणली कशाचा तुम्ही उसणं आणलेला एकच ह्यानं हात लावेल तकडे परीस होतोय. आणि मग ते असणाऱ्या राजाला नामदेवाच्या कळालं महत्व पतीचं. म्हणून पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. आणि एक लक्षात ठेवा, पंखावीन पक्षी नाही, दातावीन हाती नाही, पुरुषावीन स्त्री नाही, आणि नामचिंतन भजनावीन ही देह नाही. जर नामचिंतन भजन नसेल तर ही राक्षसांचा देह मानायचं. देव इच्छे संत नाही, आपण नाही. देव इच्छे रज कोणावर पडला होता? देवाचा रज अहिल्यावर पडला होता. पण संताचा संत चरण रज लागता सहज एक गाता आहे आणि 4,500 अभंगाचा एक गाता आहे. त्यात हे अभंग आहे. फडावर ही घेऊन येत नाही ते आम्हाला. शेपट निघालाय. संत चरण रज लागता रेडिओवर टीव्हीवर लागतो, पण फडावर ही घेत नाही ते अभंग. शेपक काढलाय तिने. किती अभंग शेपक काढलं? 4,500 मधलं 4,092 आहे गात्यामध्ये आता. आणि ती बाकीचं अभंग तेवढं बघायला काढलंय. विठाल विठाल कशाला म्हणायचं हे काय आपल्याला टाइम नाही. देव इच्छे रजे चरणाची माती धावत चालते मागे मागे काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठी. ज्याच्या मुखात ज्याच्या कंठात भगवंताचं नाम आहे तोच देव आहे. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा आपणाचे देव होय गुरु आहे का नाही तोच. म्हणून आणि भगवंताचं नाम कुठं असावं? कंठात असावं. कंठात असावं. हरिपाठ कुठं असावा? कंठातच असावा. आपला एकट्याला म्हणायचं झालं तर आपल्या आपल्या आत असावा. आपण माणसं बघून आपल्याला जोर येतून माणसात एकच आपल्याला जप मला सुद्धा. आता आमचा मुलगा आणि सून साहेब, मुलगा आणि सून हरे राम हरे कृष्ण इस्कॉन नाही का त्या संस्थेत आहे. हितोर गंध हितोर माळ 4 म्हणजे गायमुखी पिशवी त्यात आत जप दिसू देत नाही ती कोणाला. ती जास्त न बोलणं, आपलं बरोबर बोलणं तसं बोलणं नसतं. आणि त्यांच्या फडावर कीर्तन नसतं, प्रवचन असतं. ती मोठी संस्था आहे गोपालन. आज आपल्या देशामध्ये जर मोठी संस्था कोणती तर ती संस्था आहे विठाला विठाला. चरणाची माती
एकमेकाचा आवाज एकमेकाला माहित असतो. उभा राहताना तसं उभा राहायचं, दोघांच्या मध्ये माईक घ्यायचा. ती जर त्याचा आवाज जर ततपर्यंत पोहोचला तर ह्यानं त्याला काय काय ठिकाणी ही खाली कसा येईल, चौघ महाराज रागी घेऊन चौघ फळावर उभा राहतात आणि सगळा मंडप दणानतो. त्यांना माहित असतं आता ह्याची चाल झाल्यानंतर त्याचा आवाज ह्याला लागू होतोय. ही काय गात्यात नाही, हे आपल्यात आहे. आणि उभा राहताना सुद्धा एक तिकडं उभा राहायचं, एक इकडं उभा राहायचं. ह्याचा माईक असतो तिकडं ती बंद पडायचं. असं नाही, उभा राहताना सुद्धा तसं उभा राहायचं. विठाला चाल घेऊ द्या का शेवट घेऊ द्या. काय असतं बरं का, जी आपली कमिटी आहे ना 5-6 जणांची, त्या कमिटीचं महाराजांचं एक असावं पहिलं. आता 40 वर्षाचा वर्षातून 2 सेवा करावं लागतात. मला एका गावात सेवा दुसऱ्या वर्षी दिली नाही. म्हणजे का दिली नाही तर तुम्ही चाल दिली नाही म्हणजे. म्हणून आपल्या कमिटीचा आपण विचार घ्यायच असतो. काय झालं, चाली करता आलेली असते ती चाल नाही दिली का राग येतो. पहिली चाल आता शेवट असतो, पहिले असतो. असू द्या. विठाला विठाला भजन घेतलं शेवट देऊ की शेवट देऊ की. विठाला विठाला देव भक्तांचा संगम. तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील. केवढा मोठा ह्याचा भावार्थ आहे. हो करेल तेवढं भावार्थ कोणीकडे होतोय याचा. देव भक्त त्रिवेणी संगम आहे. काय ठिकाणी देव आहे पण भक्त नाही, काय ठिकाणी भक्त आहे पण देव नाही, काय ठिकाणी देव बी आहे भक्त बी आहे पण नाम नाही, काय ठिकाणी भक्त आहे नाम आहे पण देव नाही, काही ठिकाणी देव आहे नाम आहे पण भक्त नाही. भक्त असावा, देव असावा आणि तिथं नाम असावं, दूध असावं, पिणार असावा, पचवणार असावा. तो का म्हणे देव भक्तांचा संगम तेथे संपत्ती असावी, संतती असावी आणि संस्कृती असावी, मग त्याला शोभा आहे. संपते संतते पण संस्कृती नाही, काय उपयोग आहे. संस्कृती संतते पण संपत्ती नाही, शोभा नाही. म्हणून तो का म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. गायक असावा, पाठ असावा आणि ती सगळ्याला त्या ठिकाणी म्हणता यावं, ही त्रिवेणी संगम आहे. तसा हा असणारा अभंग तुकोबराय म्हणतात. ह्या महाराष्ट्रामध्ये देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे, आणि म्हणून हा महाराष्ट्र ही पवित्र आहे. आपल्या भारत देशामध्ये जन्म मिळणं ही अनेक जन्मातली पुण्य, भरतखंडी नरदेह प्राप्ती आणि हेतो भाग्याची संपत्ती. कळले का नाही, कळलं का नाही. नाही का कारण चिता कर्मणा सिद्धी यजंत यह देवता आणि क्षिप्र ही मानुष्य लोके सिद्धीर्भवती कर्मजा. नाही कळलं. दुसरं घ्या सोपं. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेते हरीचे दास जन्म घेते. हे तर कळलं की पहिलं पुण्य शरीर 50 वर्षापर्यंत बिनरोगी मिळावं. किती आणि आतापर्यंत इतिहास घडलं. शिवाजी महाराज साहेब नामदेवराय सोडले तर 50 वर्षाच्या आत इतिहास घडलं.
50 वर्षानंतर इतिहास घडत नाही, लक्षात ठेवा. माझं जे 1819 अभंग पाठ झालं ती 21 वर्षाच्या आतच झालं, पुन्हा नाही झालं. त्याच्यावर निस्ती गिरवणे. 50 वर्षाच्या आत इतिहास आतापर्यंत. तुकोबरायाचं वय किती होतं? 42. सौतोबाचं 45. शिवाजीचं 50च्या आतलंच आहे. सगळ्यांचं 50च्या आतलंच आहे. म्हणून 50 वर्षापर्यंत ह्या देहाला रोग जडू नये ही पूर्वजन्मातली पुण्य आहे म्हणावं. दुसरं पुण्य जोपर्यंत ध्यात ह्या आत्मा आहे, जीव आहे, तोपर्यंत बुद्धी जशी ना तशीच राहणं. 80 वर्ष. आता एक महाराष्ट्रात अशी व्यक्ती 85 का 86 87 वर्षातली व्यक्ती, तिची अजून बुद्धी चांगली. काय जणांची 50-60 वर्षात बुद्धी बिघडते, कोणावर बी पडते, घरची सुद्धा वैतागलेली असते. मग बुद्धी जशी ना तशीच राहणं ही पूर्वजन्मातली पुण्य. ऐका, चौथं पुण्य पत्नी. 70 ते 80% परमार्थ पत्नी जर योग्य नसेल तर करता येत नाही. म्हणून पत्नी असणारी 7 जन्माच्या पुण्य पापावरनं मिळते. कशी बी मिळू द्या, तिचा कधीच धिक्कार करू नका. आणि तिच्या डोळ्यातून जर अश्रू आलं, त्या पत्नीच्या, त्या स्त्रीच्या, त्या आजीच्या, त्या मुलीच्या, त्या नातीच्या, त्या पणजीच्या डोळ्यातून जर अश्रू आलं, त्या अश्रूचा थेंब जर ह्या भूमीवर पडला गेला तर ही भूमी माता सगळ्या मात्याची माता आहे. भूमी माता, गो माता, भारत माझी माता, 9 माता आहे त्यातली सगळ्याची माता आहे. आणि हिच्यावर जर दुःखाचं अश्रू पडलं गेलं तर ही शाप देते. आणि शाप दिल्यानंतर ततला असणारा कुठलंही कर्म शुद्ध होत नाही. ही कौरवांचा पुरावा आहे. ही रावणाचा पुरावा आहे. आणि ह्या करता आपल्या घरामध्ये दुःखाचा अश्रू पडू नये ही जबाबदारी घरकर्त्याने घ्यावी. द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रू पडलं एकदाच वस्त्रहरण करताना, त्याच वेळेला कौरवांचं मोठमोठं कर्णासारखं वीर शक्तिहीन झालं. भगवंताची लिहिलेला अवघड आहे बरं का. रंकाचा राजा करतो, राजाचा रंक करतो ही भगवंताची. म्हणून कधीच घमंडी येऊ देऊ नये. आणि एक पाऊल मागं सरायला शिकावं, तुमचं खरं म्हणायला शिकावं. एका मुंगीनं सांगितलं उद्या मी दिल्लीला जाणार आहे. मुंगीची भाषा कुठं जाणार आहे? दिल्लीला. ती मुंगी ह्या मुंगीला म्हणत होती. एका साधूला ती मुंगीची भाषा कळत होती. पिंगळेची भाषा पिंगळवाल्याला कळते, ती त्यांची त्यांना कळते. ती मुंगी ह्या मुंगीला म्हणत होती उद्या मी दिल्लीला जाऊन येणार आहे. अगं म्हणली मंडप फिरायला तुला 2 दिवस लागतं म्हणली, तू दिल्लीला जाऊन येणार आहे, बघ की मी कशी येते म्हणली. 2 साधनं मी जवळ ठेवली ती म्हणली. 2 साधनं. कोणती साधनं? त्या मुंगीनं मंत्र्याची सभा होती असं इलेक्शन आलतं आणि मंत्र्याच्या सभेच्या बुटात जाऊन बसली. त्या मंत्र्याला काय माहिती, मुंगी लहान, आणि ती बूट तसाच त्यानं घातलेला होता, तसाच तो दिल्लीला गेला. आणि उद्याच्या सभेला अजून माघारी आला. ही त्या बुटातनं निघाली आणि ह्या मुंगीला म्हणती जय हरी. म्हणली आली का दिल्लीला जाऊन? आली की दिल्लीला जाऊन. कायच केलं सांग बरं म्हणली. मी कायच केलं नाही, मोठ्याचं पाय धरलं म्हणली. मोठ्याचं पाय धरलं आणि मी लहान झाली. मुंगी साखरेचा रवा, लहान परत एका देवा. मोठी माणसं मला कायच येत नाही म्हणतात, ह्यात सगळं येतं. आणि जो माणूस येतो म्हणतो त्याला कायच येत नसतं, लक्षात ठेवा. आणि सावध कोणाचं, मी उद्या जागराचा अभंग आहे मला. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध कोणापासून व्हायचं? जवळच्या पासूनच व्हायचं आहे. तुमचं मित्र असतील, तुमची पाहुणं असतील, जवळची असणारी माणसं असतील, त्याच्यापासून सावध राहा. लांबचा कधीच धोका देत नाही. विठाला चिंतने. ऐका, अभंगाचं ध्रुपद ही सार असतं. अभंगाचं ध्रुपद ही काय सार असतं. ध्रुपद का केलेलं असतं? आता रात्री मला पापडीला अभंग त्याने हरिपाठातला दिलता. योग याग विधी
योनी नाही सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. अभंग त्याने द्यायचा आणि ती पत्रिकेवर टाकायचं आणि त्याच्यावर कीर्तन करायचं. पक पळशील आता त्याने अभंग दिलाय. राम राम उत्तम अक्षरे कंठी धरले आपण शंकरे, कैशी तारक उत्तम तीही लोका, हा हळ शीतळ शिवा केली देका. शंकरात शिवरात्रीचं सप्ताह असल्यामुळं आता शिवाची किती एक रात्र आहे आणि अंबिकाच्या किती रात्र आहे त्या 9 रात्र. नवरात्र ही आणि दसरा ही 10 इंद्रियावर विजय ही त्याच्यावर बोलावं लागतंय. विठाल विठाल लांब होत नाही, 1 मिनिट सुद्धा लांब होत नाही. मला हरची सवय 1 मिनिट नव 5 मिनिट सुद्धा लांब होत नाही. विठाल विठाल मुळीच नव्हते रे माझ्या मना आणि तुझ्यासाठी आले कुंजवना. तुझ्यासाठी सोडिला घरदार आणि तुझ्यासाठी सोडिला संसार आणि मुळीच नव्हते रे माझ्या मना तुझ्यासाठी आले कुंजवना. असं मी कीर्तन लांबवत नाही, लक्षात ठेवा. विठाल विठाल कीर्तनामध्ये टाइम संपलाय. जमल तेवढं संस्कृती पाळायला शिका. सगळेच नाही मी सांगत, जमल तेवढं. बरं आतापर्यंत पाळ वाटले नाही, आतापर्यंत कळाला नाही, आता तरी पुढे, आता तरी पुढे. हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, ना नफा देऊ द्या. एखादी गाय मुडकी तुडकी वाकड्या शेंगाची दिशी असेल, गिर गाय असेल, ढवळे असेल, 9 गाय आपल्या शास्त्रात चालतात. त्या गायचं शेण महिन्यातनं 8 दिवसात तलाला एकदा तरी पिटी मास्तर हाताने काढा. गायचं शेण ह्या नाकात जाऊ द्या, संसर्जन्य रोग होत नाहीत. 11 वर्षापर्यंत त्या गायचं दूध मुलाला पाजा. 11 वर्ष पोचतो ती मुलगा वाया जातच नाही. आता ही मुलं येते ना, ही मुलं नाही आमदार खासदार होऊ द्या, नाही मोठं कलेक्टर होऊ द्या, नाही मोठी संपत्ती मिळवू द्या, पण आई वडिलाला सांभाळल्याशिवाय राहत नाही. ती ही त्यांची संस्कृती घातली नसते. विठाला विठाला लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रात 245 आश्रम माहिती. किती? 245 आश्रम माहिती. आता विदर्भातली कमी आहे ती आणि आपल्या मध्य आणि ह्या महाराष्ट्रातली, पश्चिम महाराष्ट्रातली जास्त आहे. ह्याचं कारण काय मी सांगत नाही, पण त्यातल्या त्यात आपल्या साहेब महाराष्ट्रातलं आराध्य दैवत कोणतं आहे? पंढरपूर. पंढरपूरला गोपाळपूर हे आश्रम आहे. त्या आश्रमात तुम्ही गेल्यानंतर पंढरपूरला जावा. आमचा प्रसंग येतो इथं तर प्रवचन कीर्तन करायचा. त्या आश्रमात देणग्या भरपूर आहे त्या, पण त्या आश्रमातली जर वृद्ध पाहिली तर ज्याच्या दुकानात 100 गळे ती त्यांची सुद्धा आई वडील आहे. का? पैसा नाही असं नाही, त्याचं संगोपन करण्याकरता वृद्ध वयात कोणच तयार नाही. आणि ती त्यांच्या घरात तुमच्या वाट्यावर जर आई वडील तुम्हाला शोभेवंत दिसत असतील, थुकताना, शिकताना, शिंबूट टाकताना जर तुमच्या वाट्यावर तुमचे आई वडील आजोबा जर शोभेवंत दिसत असतील तर तुमची नक्कीच पूर्वपुण्य म्हणावं लागेल. आणि ते जर शोभेवंत दिसत नसेल तर पूर्वीचं पाप आहे म्हणावं लागेल. आणि टॉनिक कशातून म्हणतो सांगू तुम्हाला. टॉनिक जर बापाला मुलगा भिवू नका, उद्या खर्च झाला तर तुमच्या करता मी आहे, तुम्हाला कुठलंच कमी पडू देत नाही. त्यातनं बापाला टॉनिक मिळते. आणि जर तो मुलगा हळवा बोलला तर बाप सांगत नाही, पण एकाच्या अर्ध्या भाकरीवर आल्याशिवाय राहत नाही. त्याच वेळेला तो खचावतो. ज्ञानेश्वर माऊली सर्व काळातायाच्या चिंतनेत तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवैचे रजे चरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्यावरले वेगळ्या आणि वैकुंठ नायक जया कंठी
तुका म्हणे देव भक्तांचा संगम ते ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. सगळेजण हात वर करा आणि मला सांगितले अशी टाळे वाजवा. कॅमेरेवाले करा फोटो घ्या आणि भजन सुंदर म्हणा. महाराज तुकाराम 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 बोला. पुरुषार्थ जळे दगडा सहित वया तारेल्या जैशा लाया मने रामेश्वर भट्टे तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. म्हणा थोड्या टाइमात काशीगिरी महाराज आणि आदित्य महाराज.
क्षमा करणे सांगते नव्या अंगभौतिकतेनं हे हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेची पोषणी जन्मोजन्मी तो का म्हणे 9 वाजल्या टायमात गोड असावा सगळ्याला भूक लागली आणि हा महाराष्ट्रात ही परंपरा 7 ते 9 आणि नंतर भोजन व्हावे 70% झाली बरं का आता 30% राहिले अजून रात्री 9 ते 11 होती त्यातली सेवा आम्हाला जायला घरी 1 वाजले कापरीला उद्याचं काय उद्या 7 ते 9च आहे आणि म्हणून ही सगळीकडे परंपरा चालू व्हावी ही 20 वर्षी सप्त्याला एकत्र कुटुंब आहे आई वडील यांची पुण्य आणि अशीच ह्यांचा आयुष्यमान आहे तोपर्यंत असंच एकत्र विचार राहून हा सप्ताह व्हावा आणि त्या सत्याचं रोप येवलेशे रोप लावेले त्याला सगळे तुम्ही असावा तुमचा आशीर्वाद असावा हीच गजानन बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून पांडुरंगाच्या तुकोबरायच्या माऊलीच्या कोणाच्या अजून गुरुवारी असतील आमचे गुरुवारी धोंडेबंद दादा संस्थान पंढरपूर यांच्या चरणी सेवा अर्पण करून माझ्या वास्कराच्या फडावर 40 ते 50 सेवा असतात बरं वास्कराच्या फडावर ती सेवा मला येतात त्यांच्या फडावर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही जनाबाईचा अभंग घ्यायचा नाही माऊलीचं भजन घ्यायचं नाही तुकोबरायचं भजन घ्यायचं नाही सुंदर ते ध्यान सुरुवात रूपाचा अभंग घ्यायचा नाही नामदेवरायच्या फडावरली सेवा मला येतात हे तुमचीच कृपा आहे नामदेव जनाबाई म्हणावं लागते शेवट एक चतुर्माशी मठ आहे चतुर्माशी मठ ते चतुर्माशी मठावर एकादश 2 आल्या का आजची एकादश धरायची का उद्याची एकादश धरायची वाकायची कशाला त्यांच्या घरी मठात एक कुत्र होतं त्या कुत्र्या पुढे 2 ताटं ठेवायची एक फराळ आणि एक भोजन आणि जर त्यानं फराळ खाल्ली तर आजची एकादश आहे म्हणायची नाही खाल्ली त्यानं भोजन खाल्लं तर म्हणायची उद्याची एकादश अशी ठरवायची त्याला म्हणायचं चतुर्माशी मठ चतुर्माशी त्यांची मोठी इतिहास कथा आहे पांडुरंगाच्या काकडीची फुलं त्यांच्या घरी पडली होती त्यांच्या फडावर सर्वात ठोबा रुक्माई आहे महाराज ठोबा रुक्माई आपलं कसं रामकृष्ण हरी तशी त्यांच्या नाही ठोबा रुक्माई म्हणले तुम्हाला जमत नसलं तर आम्ही म्हणून सुरुवात धावतो म्हणायची ती बी मला सेवा येते ही सगळ्यांची तुमची कृपा आहे काय बेलापूरकरांचा मठ आहे काय देवकरांचा मठ आहे असं जवळजवळ 15-20 परंपरा आहे त्या परंपरेतलं काय आपल्या वास्कराचं आणि सगळे आपलीच लोक आहेत हिंदूची दुसरी कुठली नाही ती फक्त पोचण्याचं ठिकाण एकच आहे फांद्या जरी वेगळ्या असल्या तरी पोचण्याचं ठिकाण एकच आहे काही सुद्धा उंच नीच काही नेणे भगवंत काहीच बघत नाही त्या नियमानं तुम्ही कोण नाराज तर नाही ना काय चाल दिली नाही काय दिली नाही मला क्षमा करा हा आणि ही झालेली सेवा शुद्ध आहे तेवढं तुम्ही घ्या जर एखादा चुकून शब्द जातोच ती शब्द आमच्या बुद्धीचा दोष आहे असं समजून आम्ही माघारी घेऊन जावं इथंच शेवेला विराम घेऊ विठ्ठल जय जय